नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. तुम्ही कधी विचार केलात का, 1000 वर्षानंतर जर आजच्या काळाबद्दल लिहायचं झालं तर काय लिहिलं जाईल? तर नक्कीच उद्याची पिढी आपल्या युगाला प्लास्टिक युग घोषित करतील. अरे, असं कसं? आम्ही चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, सूर्याकडे मार्गक्रमण केलं, अवकाशात मानवी वस्तीची बीजं रोवली, भूतो न भविष्यती अशा यायचा शोध लावला. मग आमचे युग प्लास्टिक युग कसं? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लागणाऱ्या न लागणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये प्लास्टिक आहे तर खूप कामाची गोष्ट आहे ती. त्याचं काय एवढं? कारण प्लास्टिक कधीच संपत नाही. म्हणजे या प्लास्टिक या घटकाचं पूर्णतः विघटनच होत नाही. त्याचे लहान लहान तुकडे पडत जातात आणि जेव्हा हा तुकडा 5 मिलीमीटर पेक्षा म्हणजे आपल्या साध्या पेपर क्लिप पेक्षा लहान होतो तेव्हा त्याला मायक्रोप्लास्टिक असे म्हणतात. मेकअपसाठी लागणाऱ्या फेसवॉश मधील मायक्रोबिट्स किंवा चकाकणारी ग्लिटर, टायरची जीज, सिंथेटिक कपडे, रोज वापरणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स, एकंदरीतच काय, आज वापरलेला प्रत्येक प्लास्टिकचा तुकडा उद्या जाऊन मायक्रोप्लास्टिक बनेल. आणि जेव्हा प्लास्टिकचा हा तुकडा केसाच्या 100व्या भागा इतका लहान होतो तेव्हा त्याला नॅनो प्लास्टिक असे म्हणतात. मायक्रोप्लास्टिक हे इतके छोटे असतात ते आपल्या शरीरातील पेशींमध्ये आरपार जाऊ शकतात. विचार करा, जे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीराच्या सूक्ष्म पेशींमध्ये जाऊ शकतात त्याचा शिरकाव आपल्या आयुष्याच्या कोणत्या भागात झाला नसेल. गोष्ट आपल्या मुंबईतलीच. 2025च्या ताज्या अहवालानुसार मुंबईच्या वर्सोवा आणि आसपासच्या खाडीच्या जंगलात 1 किलो माती मागे तब्बल 6730 मायक्रोप्लास्टिकचे कण सापडलेत. आणि आपल्या कोल्हापूरची तरी काय वेगळी परिस्थिती आहे. पंचगंगा नदी असो, राजाराम तलाव असो की रंकाळा, आपण दरवर्षी कित्येक टन प्लास्टिकची घाण पाण्यात टाकतो आणि तिचं रूपांतर या विषात होतंय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025च्या अहवालानुसार आपल्या शरीरात दररोज 6800 मायक्रोप्लास्टिकचे कण श्वासाद्वारे जात आहेत. आणि एवढंच नाही तर मायक्रोप्लास्टिकच्या आपल्या रक्तात, फुफ्फुसात, लिव्हरमध्ये आणि मेंदूत देखील सापडले आहेत. म्हणजे मायक्रोप्लास्टिकचा आपल्या पूर्ण शरीरभर वावर आहे आणि त्याचा आपल्या पावरवर किती परिणाम होईल ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. आणि याही पेक्षा भयंकर गोष्ट काय आहे माहितीये? 2025च्या एका अभ्यासात असं समोर आलंय की मायक्रोप्लास्टिक आता आईच्या दुधात आणि चक्क गर्भाशयातील बाळाच्या नाळेतही सापडलंय. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपण जन्मल्यापूर्वीच मायक्रोप्लास्टिकचं बाळकडू देत आहोत. आता अजून एक धक्कादायक गोष्ट आहे का, आजकाल सेल्फ लव्हच्या नावाखाली स्किन केअरचं ट्रेंड सुरू आहे. तरी या मेकअपच्या सामानात म्हणजे फेस वॉश, स्क्रब, शॉवर जेल यात देखील चक्क 10% प्लास्टिक असतं आणि याला म्हणतात मायक्रोबिट्स. आपल्याला वाटतंय आपण स्किन केअर करतोय, स्वतःची काळजी घेतोय, पण याच्या माध्यमातून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. त्यामुळे याबद्दल जागरूकता असणं गरजेचे आहे. तरच यात पर्यावरणपूरक बदल केले जातील. आपलं सेल्फ लव्ह हे नॅचरल आणि नेचर लव्ह होईल. आपल्या कोल्हापूर पासून समुद्रकिनारे जवळच आणि कोल्हापुरातच खूप तलाव आहेत आणि कोल्हापूरकरही मोठे खवय्ये आहेत. तर कोल्हापूरकरांना आवडणारे मासे, सी फूड हे 12 इथे मिळतात. पण या सी फूड किंवा गोड्या पाण्यातल्या माशांमध्ये देखील मायक्रोप्लास्टिक असण्याची मोठी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात तर असं म्हटलं जातं, जर तुम्ही शिंपले खाताय ना तर तुम्ही मायक्रोप्लास्टिक खात आहात. आजची परिस्थिती एवढी गंभीर आहे की अंटार्क्टिका पासून ते ढगांपर्यंत, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, शेतापासून ते रोजच्या अन्नापर्यंत आणि प्राण्यांपासून ते माणसांच्या मेंदूपर्यंत, हवा, पाणी, जमीन असं सर्वव्यापी कोणी असेल तर ते मायक्रोप्लास्टिक. नुकतंच उंदरावर केलेल्या प्रयोगात असं आढळून आलं आहे की मायक्रोप्लास्टिकमुळे शिकण्याची क्षमता कमी होते, स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ताही खालावते. आणि याबरोबरच माणसात हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि अल्झायमर या आजारांमागचं एक मोठं कारण हे प्लास्टिक असू शकतं असं तज्ज्ञ सांगतात. एवढंच काय तर
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या अलीकडील अहवालात नमूद केलं आहे की रोजच्या साखर आणि मिठासारख्या पदार्थातही मायक्रोप्लास्टिक सापडले. भरीसभर म्हणून मध, चहा, फळे आणि भाज्यांमध्ये देखील मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. आपण जे अन्न शुद्ध समजतो त्यात आपणच आपल्याच हाताने अदृश्यरित्या विष कालवत आहोत. हे ऐकताना काळजात सुईसारखं टोचत असेल ना? टोचायलाच हवं. पण आमचा उद्देश फक्त भीती घालणे नाही, तर वस्तुस्थितीची जाणीव करून देणं आहे. आणि यातूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत. जसं की आपल्या महाराष्ट्रात 2018 मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली गेली. पण ही अंमलबजावणी फक्त सरकारची जबाबदारी नाही, त्यात युजर्स आणि नागरिक म्हणून आपला मोठा वाटा आहे. स्वतःच्या घरात प्लास्टिकचा वापर कमी करणे, रस्त्यावर वा कुठेही कोणी प्लास्टिक टाकत असेल तर त्याला तिथल्या तिथेच रोखणे, हे सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. काळ बदलतोय, आपण एआयच्या युगात प्रवेश करत आहोत. तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी आपल्या या प्लास्टिक संस्कृतीमुळे आपली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य हे खंगत जाण्याच्या मार्गावर आहे. आज रंकाळ्यावर फिरताना, प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताना किंवा फक्कड माशाचा आस्वाद घेताना हा विचार नक्की करा. पुढच्या पिढीने आजच्या युगाची इतिहासात कशी नोंद घ्यावी आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला नक्की कोणता वारसा द्यायचा आहे? शुद्ध हवा, पाणी की मायक्रोप्लास्टिकने भरलेलं शरीर? सकलमच्या जागरूक श्रोत्यांनो, तुम्हाला काय वाटतं? प्लास्टिकच्या या विळख्यातून आपण बाहेर पडू शकू की आपण या प्लास्टिक युगाचे गुलाम झालो आहोत? तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. पाहत राहा सकलम.